जय शिवराय. आजच्या या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज आपण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे जे अपडेट्स आहेत ना, त्यावर चर्चा करणार आहोत. हो, आणि खास करून ती 6 फेब्रुवारी 2026 ची नवीन यादी. अगदी बरोबर. 2019 पासून जे अर्ज प्रलंबित होते त्यांची ती यादी. आणि त्यासोबतच तो ॲग्रीस्टॅग म्हणजे फार्मर आयडीचा जो मोठा अडथळा आलाय त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. नक्कीच. हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपलं महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण एक महत्त्वाचा विषय आणि त्याची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सुरुवातीला मी मागच्या व्हिडिओवरच्या कमेंट्स वाचत होतो. लोक विचारत होते की सर्व कागदपत्रे देऊनही अर्ज मंजूर का होत नव्हते. आणि गंमत सांगू का, बरेचसे शेतकरी यामुळे अक्षरशः वैतागले होते. हो, साहजिकच आहे. बघा, माझ्या अनुभवानुसार सांगायचं झालं तर पारंपरिक फेरफार आणि आपली जी नवीन डिजिटल प्रणाली आहे यांच्यात ताळमेळ नव्हता. म्हणजे जुन्या नोंदी आणि नवीन सिस्टम. अगदी बरोबर. आणि म्हणूनच इथे क्विक फॅक्ट सांगते. कृषी आणि महसूल विभागाच्या मोहिमेनंतरनं आता 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक नवीन अंतिम पात्रता यादी जाहीर झाली आहे. वा, ही तर भारी बातमी आहे. पण मला वाटतं इथे लोकांचा एक गैरसमज होतोय. त्यांना वाटतं यादीत नाव आलं म्हणजे थेट पैसे खात्यात येणार. नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. यादीत नाव आलं तरी KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय पैसे मिळणारच नाहीत. नाहीच मिळणार. मी एक सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगते. सांगा ना. पहिली स्टेप, तुमच्या स्थानिक कृषी सहाय्यकाला भेटा. दुसरी स्टेप, 6 फेब्रुवारीच्या यादीत तुमचं नाव नक्की तपासा. तिसरी स्टेप, CSC सेंटरमध्ये किंवा ऑनलाईन जाऊन तुमची KYC पूर्ण करा. आणि चौथी, शेवटची स्टेप, पोर्टलवर तुमचं स्टेटस तपासून खात्री करा. एकदम क्लिअर. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हो, आणि अशीच सरकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपला महायोजना YouTube चॅनलला भेट द्या. आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भविष्यात अशीच माहिती देत राहण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. तुम्ही आमच्या चॅनलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, मित्रपरिवाराला सांगा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच. आता पुढचा मुद्दा, हा ॲग्रीस्टॅग आणि फार्मर आयडीची सक्ती. हे नेमकं काय प्रकरण आहे? यावर एक किस्सा पाहूया. तुम्हाला बिहारची कर्पुरी ठाकूर किसान मानधन योजना माहिती असेल? हो, ऐकून आहे थोडं. तिथे काय झालं, फार्मर आयडी सिस्टमशी आधार न जोडल्यामुळे ना, इथे दुसरा क्विक फॅक्ट लक्षात घ्या, UP आणि बिहारमधले लाखो शेतकरी अचानक अपात्र ठरले. बापरे, लाखो शेतकरी. हो ना. मग बिहारचे कृषी मंत्री जे आहेत रामकृपाल यादव, त्यांनी केंद्राला विनंती केली. आणि त्यांच्या विनंतीनंतर फक्त या 22व्या हप्त्यापुरती फार्मर आयडीची अट शिथिल केली गेलीय. अच्छा, म्हणजे फक्त या एका हप्त्यापुरतीच ही सवलत आहे? अगदी बरोबर. पुढच्या हफ्त्यांसाठी ती पूर्णपणे बंधनकारक राहील. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अशीच सरकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपला महायोजना YouTube चॅनलला भेट द्या. आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो मला वाटतं सगळेच विचारत आहेत. 3 मार्च 2026च्या होळीलाच हे 22व्या हप्त्याचे पैसे मिळतील का? हा पण एक गैरसमजच आहे बरं का. सणाच्या दिवशी पैसे येतील असं अनेकांना वाटतं. पण माझा तिसरा क्विक फॅक्ट ऐका. सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक संभाव्य इस्रायल दौरा आहे. त्यामुळे त्या दौऱ्याच्या पूर्वीच हा हफ्ता वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे होळीची वाट पाहावी लागणार नाही? नाही, हे लक्षात ठेवा. तर थोडक्यात सांगायचं तर आपण 6 फेब्रुवारीची यादी, KYCचं महत्त्व आणि 22व्या हप्त्याची संभाव्य वेळ याचा सविस्तर आढावा घेतला. हो, आणि मला शेवटी एवढंच सांगायचंय की शेतकऱ्यांनी 2019 पासून खूप संयम ठेवलाय आहे. आणि आता प्रशासनाने त्याची दखलही घेतली आहे. हा हफ्ता तुमच्या हक्काचा आहे. पाठपुरावा करा, तो नक्की मिळेल. एकदम योग्य बोललात. तुम्हाला महाराष्ट्र व भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन यापुढेही हवंय? मग आपल्या महायोजना YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती हवी आहे ते नक्की सुचवा. आपण पुढच्या भागात पीक विम्याच्या नवीन नियमांवर बोलणार आहोत.
ही एक छोटीशी हिंट. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.